तर मित्रांनो आपण बघितलं असेलच की आता आपण आपला पार्ट 1 संपलेला आणि आपला पार्ट 2 आहे. तर यो व्हॉट्सअप गाईज, मी तुमचा मित्र यश करत पुन्हा एकदा घेऊन आलो ब्रँड न्यू ब्लॉग. तर आज आपण आलो आहे वंडर्स पार्कला. तर इथं आपण 2 राईड वगैरे करण्यासाठी आलो. 2 राईड करूया आपल्याला. आपण स्पेशल त्या 2 राईडसाठी आले. कार डॅशिंगवाले ते असतात, ते काय बोलतात त्याला काय माहिती नाही मला काय बोलतात. आणि एक अजून एक राईड आहे ती एक करायला आलो आहे. तर अजून वंडर्स पार्क ओपन नाही झाले. आता किती वाजलेत, आता 2:51 झालेत काय दिसते तुम्हाला काय माहिती नाही. अजून जरा टाईम लागेल. आता स्टार्ट होईल 3 वाजता ओपन होईल ते. त्यानंतर आपण मजा करू. चला मित्रांनो, आपण आता एंट्री केलेली आहे. इथं आल्या आल्यात आम्हाला छोट्या भीमचे स्टॅच्यू कालिया काय गज्जू ना काय नाव आहे भाई जग्गू जग्गू द बंदर. आणि आपल्याला 2 अडल्टचे तिकीट घेतलेत 50 रुपीज. 100 रुपीजचं तिकीट्स आपल्याला टोटल झालेले आहेत. आणि हा एक सिटिंग एरिया आहे प्रॉपर. असं बघूया याच्यात कुठं राईड्स करायला. कसं काय इकडच्या साईडला सर्व राईड्स आहेत ना. इकडे राईड्स आणि इकडं सिटिंग एरिया आहे. इथं काय असतं काय माहिती नाही मला. इकडे जेवणाचं आहे. आणि इकडल्या साईडला कॅन्टीन आहे. कॅन्टीनला पण जाऊ शकता तुम्ही तुमच्याकडे जर बजेट असेल तर. हां इकडे आपण मॅप बघूया काहीच. तुम्हाला मॅप वगैरे दाखवते. इथं आलं तर मी एकदम प्रोफेशनली दिखाएंगा सब कुछ. पार्ट 2 में आपको सबको पता चलना चाहिए कैसा होता है क्या है कुछ क्या कर सकते हैं आपण. आईला राईट डे सही आहे रे. बघू शकता मित्रांनो, इथं फर्स्ट नंबर आहे रेल्वे स्टेशन. कुठं आहे फर्स्ट नंबर. हां तो बघ तिथं रेल्वे स्टेशन आहे. सेकंड नंबरला 7 आदर्श. हे तुम्ही बघून घ्या, इथं लिहिलेलं आहे. इंग्लिशमध्ये पण लिहिलं आहे, तुम्ही वाचू शकता. मी खाली फकड वाचून दाखवत नाही तुम्हाला, तुमचा वेळ नाही घेत. इकडल्या साईडला राईड्स आहेत. आता आपण बघूया कुठल्या राईडमध्ये बसूया. आणि आता फोटो वगैरे पण काढलेस तर ओके. तर त्यापैकी वेट अँड वॉच बघू शकता. आता आपण झाले एंट्री घेऊया ॲपलच्या आतमध्ये. मस्त की ओ बेटी काही इंटरफेस आहे असा इंटरफेस आहे. जामच हाईट छोटी आहे माझी. 170 हाईट आहे. 170 सेंटीमीटर परफेक्ट आहे. देखो देखो दरिंदगी चेहरे से टपकती है. नंबर 1 का कमीना है. छी छी छी. आंखें देखो नीयत में खोट साफ नजर आता है. हवस से भरी हुई एकदम अंदाज पण सांगतो तुम्हाला. आणि इकडल्या साईडला फुल वेटिंग एरिया. आता पण ना काहीतरी करायला जाऊ. राईड्स दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता असा काही एरिया मस्त आहे की पाठीच्या साईडला घर आहेत. इकडे ही राईड आहे. आणि आपण ती एक उंचाचं टावर सारखं दिसतं ना तुम्हाला, ती एक आपण राईड करणार आहोत. आणि इथं ती गो काटिंग आहे. ती गो काटिंग करायला पण जाऊ आपण ओके. इकडे ताजमहल ब्राझील डायरेक्ट इंडियाच्या बाहेर. आता आपण इकडे जाऊया बघूया कसं काय ओके. मित्रांनो जाम मोठी बँड न्यूज आलेली आहे. जाम म्हणजे जामच अतिउत्तम दुःखीचं वातावरण आमच्यावर सापडलेलं आहे. तुम्हाला काय सांगू. तर असं लफड झालं तुम्हाला असं सांगतो मी. दिसेन तुम्हाला गोरा गोरा एकदम चिकन आहे. तर अशी गोष्ट झालेली आहे की इथं सगळ्या राईड्स 4 वाजता सुरू होतात. 4 वाजता सुरू होतात. आणि आता आपल्याला 4पर्यंत घरी जायचं होतं. तर जरा जाम मोठा सीन झाला आहे. आता बघूया इथं फोटो वगैरे काढूया. आणि त्यानंतर मग आम्ही घरी जायला निघतो आहे आता. कारण का परत लेट झाला तर विषय होईल. आणि 4ला राईड सुरू होणार आहे. तर नेक्स्ट टाईम आपण येऊ 4 वाजता. जाम मोठी बँड न्यूज आहे गाईज. सॉरी. नेक्स्ट टाईम तुम्हाला राईड दाखवते इकडे ओके. चलो अभी इधर फोटो निघालते तुम्हाला ते दाखवतो वगैरे. राईड्स वगैरे कसे आहेत. तुम्ही या, तुम्ही 4 वाजता या इथं राईड करायला. आता आम्ही इथं फोटो वगैरे काढतो आणि आम्ही निघतो कारण का आम्हाला परत लेट होईल. चला तभी तक ले बाय बाय. बाय बाय नहीं भैया वेट करो, अभी पिक्चर बाकी है. ये खत्म हुआ तो क्या हो गया, आगे जाके रास्ता पूरा बाकी ना. चलो ह्याला भूक लागली तर आता फोटो काढून लगेच निघूया. तर मित्रांनो ह्या गोष्टीचं नाव आहे मोचू पिच्चू ओल्ड पीक. क्या बोला तूने. इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही त्यानंतर वाचा ओके. आता मी तुम्हाला पुढली गोष्ट एक दाखवतो. मित्रांनो इथं आपण आलो आहे. इथं पण बघू शकता हे काय इथं इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही वाचा ओके. अजून पुढे तुम्हाला दाखवतो फटाफट ओके. कोलोसियस. हे कोलोसियस इटलीमध्ये असं मला वाटते. मला एवढं माहिती आहे तेवढं मला माहिती आहे. मला काय प्रॉपर माहिती नाही. कोलोसियस आय थिंक सो. इथं त्याची इन्फॉर्मेशन आहे. आज पुढे जाऊया आपण. मला लवकर दाखवतं ना. आणि पेट्रा कुठं आलं रे. पेट्रा तर लिहिलेलं आहे ग्रीक्स मायथॉलॉजीमध्ये म्हणजे तिकडलंच असेल. इथं ह्याच्याबद्दल स्टोन द टेरिटरी असं काहीतरी नाव आहे त्याचं बघू शकता. अजून तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. ग्रेट ऑफ वॉल ऑफ चायना. आपले बाजूचे चीनी ज्यांनी आपल्याला कोरोना दिलता कोविड-19 नावाचा रोग.
द ग्रेट वॉल ऑफ चायना बघू शकता. इथून तुम्ही बघू शकता. इथं तो डेमो आहे आणि इथं त्याची राईड पण इन्फॉर्मेशन आहे आणि हे त्या राईड बोलत होतो. आणि इथं एक ती राईड आहे गोगाटी. अजून काय आणि आपले आणि इंडियातलं लास्ट इन ऑल इन वन लेजेंडरी सॉरी दे काय कितवा आजी बाहेर तुला कवत. अरे हे ताजमहल आणि ताजमहलबद्दल इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटेल. क्राऊन ऑफ प्लेसेस काहीतरी समथिंग नाव आहे. माझी इंग्लिश जाम खराब आहे, सोडून द्या. तर बरोबर वाचलं मी. ते असतं रे, एवढं चालतंय. 19-20 का फरक चालतं आहे. तर असा हा एरिया. आता आम्ही इकडून निघतो आता, कारण का आम्हाला लेट होतं. एलएसला फोटो वगैरे काढायचे असतो तो काढत. तर आम्ही निघालतोय. मित्रांनो, आता आपला जो पार्क वगैरे तुम्हाला कसं वाटलं तिकडे नक्की जा तुम्ही, कारण का आम्हाला वेळ नाही भेटला तर आम्ही नाही जाऊ शकलो. तर तुम्हाला तो पार्कमध्ये जायचं असेल ना तर नक्की जा. तर आता आम्ही घरी आलो. तर घरी आल्यानंतर जरा असंच बाहेर फिरत होतो. म्हणजे दुसरा दिवस हा संध्याकाळचा. आपला ब्लॉग तुम्हाला लवकरात लवकर येईलच चॅनलवर. आपला पार्ट 2 तुम्हाला कसा वाटला असा नक्की सांगा. आपला पार्ट 1 आणि पार्ट 2 असे ट्रॅव्हलिंग ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. तब तक के लिए बाय बाय.